समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा मताच्या सर्वनागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचारवृत्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा किंवा संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून
सन 1950 पासून दरवर्षी हा दिवस आपण संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजेच लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो. स्वातंत्र्य समानता माणसाला मनस्थिती जगणं शक्य देणारी राजवट सुरू झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार नवी दिशा देणाऱ्या घटनांची निर्मिती हे देशासमोर खूप मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी आपल्या भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी ती पहिली 2 वर्षे आपल्या पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ है कि हम हिंदुस्तानी हैं. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं हैं. जैसा कि हम सभी जानते हो कि आपने देश का 77वां गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं. 15 अगस्त 1947 को हमारा देश ब्रिटिश शासन से आज़ाद हुआ था. हालांकि भारत का संविधान 16 जनवरी 1950 को लागू हुआ था. तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं. डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी को हमारे संविधान का जनक माना जाता है. हमारे देश को स्वतंत्र और गणतंत्र मनाने के लिए अनेक स्वतंत्र सेनानियों ने अपने जीवन का बलिदान कर दिया. हम इनके समर्पण को कभी नहीं भूल सकते. जाते जाते मैं अपने समापन पर एक शायरी से करना चाहूंगी. हिंदुस्तान से बड़ी चाहत क्या होगी, वतन से बड़ी इबादत क्या होगी, जिसे तिरंगा नसीब ना हो कफन के लिए उसे जिंदगी से क्या शिकायत होगी. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, माझे नाव कार्तिक आहे. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम भारतीय सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताने संविधान अंमलात आणले. भारत धर्मनिरपेक्ष भारत आघाडीचा देश आहे. मला माझा भारत देश खूप आवडतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान स्वीकारले. खऱ्या अर्थाने राजकारण सुरू झाले. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, स्वतः झाले बंदे चालत जनता झाली मालक. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने निवडलेली सत्ता. 2070 हे कधीच आपल्याला प्राप्त झाला. प्रत्येक नागरिकास विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. या समानता व बंधुता प्रस्थापित झाली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनला. आज आपण सुद्धा समाजाने जे रस्ता भोगत आहोत त्यामागे हजारो क्रांतिकारकांचे बलिदान आहे. या विषयी करणार नाही एवढं बोलून मी माझ्या भाषणात धन्यवाद. 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक मोठा देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. मला माझा भारत देश हा खूप आवडतो. धन्यवाद. National festival of all India. India is on 26 January. The 1915 Constitution of all India is the supreme law of my India, and Dr. Bhimrao Ambedkar is the father. And I love my country very much. Jai Hind, Jai Bharat.